नमस्कार मित्रांनो, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. सरकारी नोकरी तरुणांमध्ये नेहमीच आकर्षणाची गोष्ट राहिलेली आहे. देशातील लाखो करोडो लोक सरकारी नोकरीसाठी तयारी करत असतात. आर्थिक सुरक्षितता, पगाराव्यतिरिक्त मिळणारे लाभ, नोकरीनंतर मिळणारे लाभ यामुळे अनेक जण सरकारी नोकरीकडे वळतात. पण तुम्हाला रिटायरमेंटनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना कोणते आर्थिक लाभ मिळतात हे माहिती आहे का? तर बघा, आज याबाबत आता थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर ग्रॅच्युटी अर्थात सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ दिला जात असतो. हा लाभ मूळ वेतनावर आधारित असतो. त्याची गणना करण्यासाठीचे सूत्र हे शेवटचे मूळ वेतन गुणिला सेवाकाळ गुणिला 2/4 असं आहे. आधी कर्मचाऱ्यांना फक्त 14 लाख रुपयाची ग्रॅच्युटी मिळत होती, पण आता सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा ही 20 लाख रुपये इतकी करण्यात आली. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी मोठा दिलासा मिळाला आहे. रिटायरमेंटनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचा काही भाग एकरकमी स्वरूपात दिला जातो. त्यासाठीचं सूत्र आहे मूळ वेतन गुणिला 40% गुणिला 12 गुणिला अंश राशीकरणाचा सुधारित तक्त्यानुसार मूल्य. त्यामुळे पेन्शनधारकांना मासिक हप्त्याऐवजी काही प्रमाणात तात्काळ रक्कमही मिळते. तसंच सरकारी कर्मचाऱ्यांना रिटायर झालं की पेन्शनचाही लाभ हा मिळतो. निवृत्ती वेतनासोबत शासनाने स्पष्ट नियम तयार केले आहेत. जुनी पेन्शन योजना असलेल्या कर्मचाऱ्यांना 20 वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर पूर्ण पेन्शनचा लाभ हा मिळतो. पण सुधारित पेन्शन योजना म्हणजे UPS असेल किंवा राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजना असेल, अशा कर्मचाऱ्यांसाठी किमान 25 वर्षाची सेवा अनिवार्य करण्यात आली. विशेष म्हणजे स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना या सुधारित योजनेचे पूर्ण लाभ हे मिळत नाहीत. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.